नमस्कार मंडळी, सुप्रभात सुप्रभात इन माझं गाव. पालखी निघाली आहे, अर्ध्यात आली आहे. आता इथून पुढे मी पालखीची व्हिडिओ काढते. रांगोळी मीन्स कणा काढला त्याची व्हिडिओ पुढे आहे. आणि नंतर आता पुढे इथून पुढे पालखीची व्हिडिओ अशी जॉईन होईल. ती पुढे पुढे बघा. हे आहे पीठ. नॉर्मली ह्याच्यात चुना यूज करतात. आमच्याकडे चुना कोण खात नाही म्हणून आम्ही पीठ यूज केलं. आणि त्याच्यानी कोकणात अशी रांगोळी करतात. मला पण एवढी काही खास येत नाही, तर बघ जेवढी येते तेवढी. काय बोलू नका, कमेंट पण करू नका. आम्हाला नाही जाऊ आहे. आमची मम्मी काढते एका साईडने. मम्मी ते काढ ना मध्ये, पालखीचा काढ आधी. पालखीचं तर काय काढायचं. जाऊया आतमध्ये. ही आहे रांगोळी, कोकणी रांगोळी. आम्ही हिला कणा म्हणतो, जो चुना किंवा पिठाने काढतात. थोडी व्हिडिओ काढले मी काढताना, आणि ही मीच काढले. कशी आहे नक्की सांगा. ही मीच काढले. सो पालखी येणार आहे तर आम्ही असं शेणाने सारवतो आणि त्याच्यावरती अशी ट्रेडिशनल रांगोळी काढतो. काय म्हणतोय मी, काय म्हणतो ते चाप्याचे आहेत ना, ते बांधायला समोर चटका मिळतो एकदम. इथे एक आणि तिकडे, म्हणजे हा मधला पेशंट मोकळा झाला पाहिजे. मधला पेशंट हे हात घालताना चटकं बसतात एकच साईडला. हे करा दोन्ही बाजूला मग दुखून जाण्यासाठी दोन साईडला असले तरी हरकत नाही. कुठेतरी एक साईडला असले पण झाले. हा समोर हात घालताना चटका मारतो. बस बस अरे बस.
गावचे पाटील आणि प्रत्येक गावाची एक परंपरा असते, त्यांची असते, ती आजकालच्या मुलांना माहीत नाही आहे. आणि प्रत्येक सोशल मीडियाचा एक चांगला वापर असतो, जो मी करायचा असं वाटतंय की काहीतरी चांगलं सांगावं. तर एक साधाच आहे की आमच्या गावाची एक परंपरा आहे, देवांची नावं आहेत किंवा जुनी परंपरा जी आत्ताची माहीत आहे, तर ती आमच्या गावाच्या ग्रामस्थांकडून समजून घेऊया. तर आपल्या गावातले देव, पालखी यांच्याबद्दल तुम्ही सांगा, तर तुम्हाला आधीपासून माहिती आहे. आता सुरुवातीला जी परंपरा आहे 1968 पासून ही स्थापना म्हणजे वडलोपती आहे. ती वडलोपती ह्या पहिले देवाची नावं जाकमदार, कालंबा, कालकाय, निळंकरीण, हेतुरपाल, तीर्थकरीण ते हातकंकाय अशी ह्या 6 देवींची नावं झाली. एक त्याच्यातला पुरुष आहे हेतुरपाल ना. हा ह्या गावचा म्हणजे मेन मालकीण आहे जाकमदा देवी. त्या सातवाडीची मालकीन जाकमदा ती परंपराने सगळ्या अगदी भक्तांना तीच म्हणजे पावन होते जाकमदा. आणि ती जाकमदा असेल तिच्या अंतरखाली हे सगळं देव आहे. आणि त्याच्यानंतर आता जर आपण पहिला नाव घेतलं तर जाकमदाच घेतलं. तर जाकमदा म्हटल्यावर जागेची मालकी कुडकाच्या मालकी ही जाकमदा. आता म्हटलं तर 7 वाडी, आता प्रत्येक वाडीला देव केलेले आहेत. गणेश कोण गेला, गणेशचा आता गोकुळगाव, हे सगळ्या वेगवेगळ्या पालख्या कबरखानी पण वेगळे केले. बाकी देव ही एकच आहे. बाकी त्याच्यात देवात बदल नाही झाला, माणसात बदल झाला. माणसात बदल झाला म्हणजे प्रत्येक वाडीचं नीती नाही, उत्सव प्रत्येक गावाने प्रत्येकाच्या म्हणजे हे परंपरेने आपला कसा गावाचा एक असला पाहिजे. आता 7 वाड्याच्या मध्ये काही जवळ नाही, 2-2, 3-3 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे ते एक स्थानी येऊ शकत. आपली पालखी किती वर्षापासून आहे? 1968 ना 1868. 1838 जुना डोलार आपला. हा जुना. आणि आता यावर्षी आपण नवीन केला. यावर्षी ना त्याच्यानंतर आता आपण तिसरा डोलार. हा तिसरा डोलार आहे. त्याच्यामध्ये पण एक होता स्टार्टिंग, तो पण आहे मंदिर आहे, देवळात आहे ना. आता तो आपल्या पहिला स्टार्टिंगचा आहे तो डोलार आहे. नाही देवळात आहे. आणि आपलं मंदिर असं 7 गावांच्या मध्येच असं 7 गावाच्या मध्ये नाही. पहिले वाचिंद्राला ते होते बुद्ध, म्हणून ते खाली घेतले. तेव्हा तिकडे बांधलेले, तेव्हा ते तिकडे बांधलेले. मग तिकडून तिकडे आता नाही देवस्थळ तिथंच आहे सर्व. पण आता कसं हे जे साण्याचे ज्या वेळेला म्हणतात ना उत्सव जो करतो आपण, तो वरती आणलेला आहे. म्हणजे जत्रा म्हणून त्याची शेवटचा होमाचा कार्यक्रम आम्ही वरती आणला. सगळ्या तिथंच आहे मंदिर आपलं, तिथंच आहे. तो होमाचा कार्यक्रम जो खाली लोकांना जायचा, जड पडायचा, रात्रीची जायचं बिन चप्पलीची, ते बंद झालं. म्हणजे ते जेणेकरून लोकांना त्रास व्हायला लागला. चला बा आम्हाला तिथपर्यंत येतं जमत नाही, मुंबईतून येतो आम्ही दर्शनाला, परत रात्रीचे डोळे फोडून आम्ही होम लावायला यायच्या, ते आता आम्हाला जमत नाही. अशी लोकांची मनोभावना झाली. त्या मनोभावने कसं आता वैशिष्ट्य म्हणजे कसं प्रत्येक गाव प्रत्येकाचा उत्सव ज्याच्या परीने ज्याचा उत्सव साजरा करतात. देव तर आहे तिथेच, पण जास्तीत जास्त देव मागणी जी 12 जे देणं आहेत ते आपला कुडूक बुद्रुक बोरीचाच कोण देतो. आधीचा शिमगा आणि आताच्या शिमगामध्ये कसं आहे? आताचा शिमगा आणि पहिला शिमग्याची स्थिती ती आहे, वेगळा नाही. उत्सव म्हणजे आपल्या शिमगा हा उत्सवच असतो ना. एकमेकाचा नाते म्हणजे नातं होतं सगळं. मुंबई चाकरमणी म्हणतात त्याला, मुंबईवर येतात ना उत्सवाने ते पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन नाचवतात ना. आपल्या घरोघरी प्रत्येक घरोघरी ती देव बसवला जातो, तिथे पूजा केली जाते आणि त्याचं जे गारण आहे ते देवीच्या समोर मांडतात. ठीक आहे, आपण बघितलं आता जितकं आहे तितकं. आता पुढचा व्हिडिओ बघू.